गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी आता याची गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यांनी त्यांच्या हटके शैलीत केली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले काय म्हणालेत पाहूया सविस्तर. SP साहेबांशी बोललो की हा सण वर्षातून एकदा येतो. प्रत्येकाच्या मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काय इथं काय गुन्हा घडत नाही, काय नाही. किंबहुना ह्या सर्व बाबींचा विचार करता कोर्टाचे जे काय जजमेंट दिलंय की साधारण पहिले म्हणजे शेवटचे 5 दिवस सोडले तर 10 वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे. पुण्यात घ्या, मुंबईत घ्या, सगळ्या ठिकाणी चालूच आहे. तेव्हा ती परमिशन तुम्हाला आहेच. आणि शेवटचे 5 दिवस 12 वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे. आणि 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता हे कुठल्या हिशोबात बसतं. त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही. परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याच म्हणजे फार वातावरण होऊन जाते. तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा. फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही, कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे. आणि 17 आणि 18 16, 17 हे ज्या 2 दिवस ना 16ला तुम्ही चालू केलं की 17पर्यंत चालू द्या, म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे ना. कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली? असं चालणार नाही. सगळी कुठं होत नाही. पुण्यात होत नाही, मुंबईत होत नाही, बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही. मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे? तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना. कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस. शेवटी एक लक्षात आहे, आपलं काय UP बिहार नाही ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं. म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे. आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे. त्यामुळे आपण सहकार्याच्या भूमिकेत जर राहिलो नाही तर इथलं पण UP बिहारच होणार. आपण राहतो. आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणारच. जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी विनोद केलं तर त्याचा काही फरक पडणार नाही. तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत, केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी. अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज घडलं तर अरेला कारे समजा उत्तर देता येतं, पण मुलं देणार नाही. पण जास्त जर एखाद्या डोक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन, मी जर म्हणजे मला धाडस करणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे, कोणी पण असू दे. पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका. आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना बडवलं. त्यामुळे आता जावा गपगुमान आणि
तुमच्या तिथं लोकांना 10 वाजेपर्यंत वाजवा, 10 वाजेपर्यंत त्यांना जरा विश्रांतीची वेळ असते. 10च्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काय झोपणार नाही मला माहिती पण 10 वाजता बंद करा. 5 दिवस शेवटचे 5 दिवस तर आहेत. 12 आणि मिरवणुकीला डॉल्बी लावायची ना, मग काय त्याशिवाय मिरवणूक कधी काढायची? सगळं लावायचं पाटे संपच तोपर्यंत सकाळी पाटेपर्यंत. चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजता? आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दैवत.